नमस्कार। हिवाळ्यामध्ये आवर्जून खावे असे आपण कुळीदाचे किंवा हुलग्याचे शेंगोळे बनवणार आहोत। याला बऱ्याच ठिकाणी हुलगे असं देखील म्हणतात आणि त्यासोबतच मस्त पौष्टिक आणि चविष्ट असं हे सूप देखील आज आपण बनवणार आहोत। पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। कुळीदाचे शेंगोळे बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी कुळीथ पीठ किंवा हुलग्याचं पीठ घेतलंय। अर्धी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं। ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी दाखवते। हे बघा, अशा पद्धतीचं हे एक कडधान्य आहे। यालाच कुळीथ किंवा हुलगे असं म्हणतात। हे गिरणीमधून बारीक दळून आणले, त्याचंच पीठ मी इथे वापरले आणि सोबत अर्धी वाटी गव्हाचं पीठ घातलंय। आता त्यासाठी एक खास वाटण तयार करून घ्यायचं। 6 ते 7 हिरव्या मिरच्या, 20 ते 25 लसूण पाकळ्या, 2 चमचे ओवा, 1 चमचा जिरं आणि छोटी वाटी मी इथे शेंगदाणे घेतले। आता हे सर्व पदार्थ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे। अशा पद्धतीने हे वाटण तयार करून अगदी चविष्ट असे हे हुलग्याचे शेंगोळे आपले तयार होतात। त्यासोबतच थोड्याशा कोथिंबीरीच्या काड्या पाणी घालून मिक्सरला मी इथे हे बारीक वाटून घेतले। खूप जास्त देखील पाणी घालायचे नाही, थोडेसेच बारीक होण्यापुरते यामध्ये पाणी घातले। आता त्या पिठामध्ये पाव चमचा हिंग घालायचं, पाव चमचा हळद घातली, चवीनुसार मीठ घालूयात आणि तयार करून घेतलेलं हे वाटण घालून आता आपल्याला याचे पीठ भिजवून घ्यायचे। थोडेसे वाटण मी इथे उरवून ठेवले। आता हे पीठ जे आपण वाटण तयार करून घेतलं त्यामध्येच एकदा व्यवस्थित हे मिसळून घ्यायचं। त्यानंतर अगदी थोडे थोडे पाणी घालत याचा घट्टसर आपल्याला इथे गोळा करून घ्यायचा आहे। खूप जास्त घट्ट नाही, खूप जास्त पातळ देखील नाही। हे बघा, अगदी थोडेसे पाणी मी इथे घातले। आता थोडेसे तेल लावून एकदा व्यवस्थित मळून घेते। हे बघा, अशा प्रकारे खूप घट्ट देखील नाही आणि खूप पातळही नाही, अशा पद्धतीने मी हे पीठ इथे मळून घेतलंय। खूप जास्त कडक देखील हे पीठ भिजवू नका, नाहीतर हुलगे हे कडक होतात आणि ते चवीलाही छान होत नाही। हे बघा, छोटासा गोळा घेऊन तो हातावर अशा पद्धतीने मी इथे तुम्हाला करून दाखवते। हाताला चिकटत नाहीये, म्हणजे अगदी परफेक्ट असं आपलं हे पीठ इथे भिजवलं गेलंय। आता याचे आपण शेंगोळे बनवून घेऊयात। अगदी थोडंसं मी इथे पोळपाटवर गव्हाचं पीठ टाकून घेतलं आणि छोटा गोळा घेऊन अशा पद्धतीने आता मी व्हिडिओमध्ये दाखवते ह्याप्रमाणे आपल्याला हे मुटकुळे किंवा शेंगोळे करून घ्यायचे आहेत। बऱ्याच ठिकाणी हे वेगवेगळ्या आकारामध्ये शेंगोळे बनवले जातात। तुम्ही कशा पद्धतीने बनवतात ते कमेंट करून कळवा आणि तुम्ही कुळीथ म्हणतात की हुलगे हे देखील सांगा। आता सारख्याच पद्धतीने सर्व शेंगोळे मी इथे बनवून घेते। हिवाळ्यामध्ये हे कुळीथ एकदा तरी अवश्य खावे, कारण हे उष्ण स्वरूपाचे असतात आणि हिवाळ्यामध्ये जर सर्दी खोकला असे काही त्रास होत असतील तर त्यासाठी हे खूप गुणकारी असे ठरतात। आणि अजून एक, जर बाळंतिणीला दूध कमी असेल तर तिच्यासाठी हे हुलग्याचा काढा करून दिला जातो किंवा याचंच जे आपण सूप बनवलंय हे सुद्धा खूप उपयुक्त ठरतं। फक्त मिरची आणि लसणाचा वापर कमी करायचा आणि अगदी मस्त चविष्ट असं हे सूप तयार होतं आणि बाळंतिणीचं दूध वाढवण्यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो। हे बघा, सर्वच शेंगोळे माझे इथे बनवून झालेत। त्यातलाच थोडा छोटासा गोळा घेऊन एका वाटीत काढून ठेवलाय। त्याचे काय करायचं हे पुढे जाऊन सांगतेच। आता एका कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं। तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे, थोडेसे हिंग घातले। तेलामध्ये देखील हिंग घालायचे, कारण कुळीथ हे उग्र स्वरूपाचे असतात, ते शरीराला बाधू नयेत म्हणून हिंग थोडं जास्त प्रमाणात वापरायचं। आता जे थोडंसं वाटण उरलं होतं ते सुद्धा तेलामध्ये घालून छान परतवून घेतलं। पाव चमचा हळद घातली, एकदा छान मिक्स करून घेतली की आता यामध्ये पाणी घालायचं। मी त्या मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घालून यामध्ये पाणी घालून घेते। पाणी हे थोडंसं जास्तच प्रमाणात घालायचं, म्हणजे हेच आपलं हे सूप किंवा हा काढा आपला इथे तयार होणार आहे। आता जे थोडंसं पीठ उडवून ठेवलं होतं त्यामध्ये थोडे पाणी घालून अगदी बारीक असं ते पाण्यामध्ये चुरून घ्यायचं आणि ते पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे, म्हणजे छान चविष्ट असं हे सूप तयार होतं आणि छान दाटसरपणा सूपला येतो। चवीनुसार मीठ घातली, मीठ अगदी प्रमाणात घालायचं। छान खळखळून उकळी येऊ द्यायची। दणकून उकळी आली की त्यानंतरच यामध्ये आता आपल्याला हे शेंगोळे टाकून घ्यायचे। शेंगोळे बघा, अगदी बारीक असे मी इथे करून घेतले। अशाच पद्धतीने करून घ्यायचे, खूप जाडसर ठेवू नका, नाहीतर ते पटकन शिजले जात नाही आणि खाताना देखील थोडे कच्चे लागू शकतात। म्हणून अगदी पातळ असे बारीक हे शेंगोळे करून घ्यायचे। खळखळून उकळी आली की त्यामध्ये आता हे सर्व शेंगोळे मी इथे टाकून घेते। गॅस मी इथे फुलच ठेवलाय। पाण्याचे प्रमाण हे थोडे जास्तच ठेवायचे, साधारण 3 ते 3.5 ग्लास इतके मी यामध्ये पाणी टाकून घेतले, म्हणजे हेच आपलं सूप देखील इथे तयार होणार आहे। अगदी चविष्ट लागतं, एकदा नक्की ट्राय करून बघा।
छान खळखळून उकळी आली आहे, सर्व शेंगोळे माझे इथे ताकून झालेत। सुरुवातीला गॅस हा फुलच ठेवायचा आहे, साधारण 2 ते 3 मिनिटं फुल आचेवरच मी याला एक छान उकळी येऊन घेते। ओतू जाणार नाही याची काळजी घ्यायची। हे बघा वरती यायला सुरुवात झाली। आता गॅसची फ्लेम मी इथे मीडियम करते आणि एकदा हलक्या हाताने हलवून घेते, जास्त मिक्स करत बसायचे नाही, नाहीतर हे शेंगोळे तुटू शकतात। आपण यामध्ये गव्हाचं पीठ घातलंय त्यामुळे शेंगोळे अगदी सहजपणे तुटत नाहीत, म्हणून थोडेसे गव्हाचे पीठ हे अवश्य घाला। आणि आता यावर झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर 15 मिनिटं आपल्याला हे शेंगोळे शिजवून घ्यायचे। माझ्या झाकणाला इथे होल आहे त्यामुळे त्यातून वाफ बाहेर जाते, म्हणून हे ओतू जाणार नाही। जर तुम्ही झाकण ठेवणार असणार ते झाकण हे अर्धवटच ठेवायचं, जास्त घट्टसर लावू नका, नाहीतर हे ओतू जाण्याची शक्यता असते। छान 15 ते 20 मिनिटं मी हे मीडियम फ्लेमवर शिजवून घेतले। बघू शकता व्यवस्थित असे शिजले गेलेत आणि मस्तच असे आपले हे शेंगोळे किंवा त्यासोबतच हे कुळदाचं सूप सुद्धा आपल्या इथे तयार झालंय। मस्तच असे आपले हे कुळदाचे किंवा हुलग्याचे शेंगोळे आपले इथे तयार झालेत। हे तुम्ही गरमागरम भाकरीसोबत किंवा चपातीसोबत सर्व करू शकतात किंवा नुसतेच खाल्ले तरी चवीला अप्रतिम लागतात। आणि सोबतच हे गरमागरम पौष्टिक असं हुलग्याचं सूप देखील चविष्ट लागतं। मला हे सूप देखील प्यायला खूप आवडते आणि सोबतच हे शेंगोळे नुसतेच खायला आवडतात, खूप छान लागतात। तुम्हाला कसे आवडतात ते कमेंट करून सांगा। हे बघा मी आता इथे हे सर्व करून घेते आणि शक्य असेल तर हे शेंगोळे गरमागरमच खायला घ्यायचे आणि सोबतच हे सूप देखील घ्यायचं। जर ते गार झाले तर हे शेंगोळे हे सूप पूर्णपणे यातलं हे पाणी शोषून घेतात आणि ते घट्टसर होतं। हे बघा मस्तच असं आपले हे शेंगोळे इथे तयार झाले। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। अशा सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि साध्या सोप्या रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।